प्रवाशांचा त्रास संपणार। आमदार श्रेयाताई चव्हाण यांच्याकडून अर्धापूर एसटी बस स्थानकाची पाहणी। लवकरात लवकर कामास सुरुवात करण्याचे आश्वासन। नांदेड अर्धापूर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील एसटी बस स्थानकात पडलेले खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप अखेर संपण्याच्या मार्गावर आहे। वृत्तवाहिन्या आणि माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्रेयाताई चव्हाण यांनी स्वतः बस स्थानक परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर बस स्थानकाच्या बांधकामाचे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले। शासकीय रुग्णालयाच्या कारभारावर सक्त ताकीद। बस स्थानक पाहणीनंतर अर्धापूर शासकीय रुग्णालयाबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध तक्रारींवरही आमदारांनी गांभीर्याने विचार केला। संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये आणि रुग्णांना तातडीने योग्य उपचार मिळावेत अशा सक्त ताकिदीच्या सूचना दिल्या। महत्त्वाच्या मागण्या आणि निवेदने। एसटी थांबा सुरू करण्याची मागणी। अर्धापूर तालुक्यातील शिवसेना शिंदेगट पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते गोविंद महाराज गोदरे यांनी यावेळी आमदार श्रेयाताई चव्हाण यांना एक निवेदन सादर केले। यामध्ये भोकर फाटा येथे एसटी बस थांब्यासाठी अधिकृत थांबा सुरू करण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली। मान्यवरांची प्रमुख उपस्थिती। या जनसंपर्क व पाहणी दौऱ्याप्रसंगी अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ वैशालीताई प्रवीण देशमुख, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती कानवडे यांच्यासह अनेक आदरणीय नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी तुकाराम हरिहर जोगदंड, नांदेड लोहार। K1 न्यूज महाराष्ट्र, K1 न्यूज महाराष्ट्र। नेमकं दौरा आज मी आलेले इकडे आपलं बसस्थानक बघायला अर्धापूर सिटी इकडे। मागच्या महिन्यात दौरा होता पण तो कारणास्तव रद्द झाला, त्यामुळे आज थोडा वेळ मिळाला, त्यामुळे आज इकडे बसस्थानकची जागा बघायला आलेली। इकडे बरेच वेळेला आम्हाला असं कंप्लेन आलेली की शौचालयाची व्यवस्था नाही आहे अजूनपर्यंत। पण मी जेव्हा सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलली तर ते ऑलरेडी म्हणले की शौचालय इकडे 15 लक्षाचा प्रस्तावित आहे, तो मंजूरसुद्धा झालेला आहे, पण त्याची जागा अजूनपर्यंत काही क्लिअर झाली नव्हती। आणि 2-3 गोष्ट त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांनी मला सांगितले या बस स्टेशनला अजून चांगलं करण्यासाठी, आणि मी सुद्धा त्यांना काही सूचना दिली। त्यामुळे हा बस स्टेशन अजून ग्राहकांसाठी कसं सुखसुविधा संपन्न करू शकतो ह्याचा आम्ही आज बरेच चर्चा केलेली आहे। आणि नक्कीच पुढच्या भविष्यकाळात तुम्हाला हा बस स्टेशन चांगलं दिसणार अशी मी आश्वासन आपल्या सर्वांना देते।